तर मित्रांनो, आज आपण आलो रतनवाडीमध्ये. हे अमृतेश्वर मंदिर आहे रतनवाडीतलं. आणि इथे बाजूला एक्झॅक्ट एक मारुती मंदिर आहे. ते तुम्हाला आत्तापर्यंत कोणत्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालं नसेल. आता मी दाखवतो आहे. अमृतेश्वर मंदिरामध्ये अशा प्रकारे आपलं दर्शन छान प्रकारे झालेलं आहे. आपलं आजचं टार्गेट आहे रतनगड. तर आपण रतनगडसाठी जाऊया. हा तुम्हाला दिसतोय वरती रतनगड दिसतंय. तर रतनगडसाठी जायला आपल्याला 3 तास लागतील. तर आपण आता निघूया तिथे जाण्यासाठी. मंदिराचं तीर्थ आहे ते पांडवकालीन अमृतेश्वर मंदिर आहे असं म्हणतात ते बाबा. हे बाबांना विचारलं होतं पण आता बघू. तर अशा प्रकारे आपली आजची सोलो ट्रिप चालू झालेली आहे गावातून. तर वाजले दुपारचे 1. जर असंच कोणी भेटलं तर आपल्याला जोडीला चांगलंच होईल. आणि आज आपल्या गडावरती राहण्याची पूर्णपणे सोय, कॅम्प वगैरे टेंट सर्व करण्यात आपण. तर चला मग. मंदिरापाशी होतो आपण आता. मंदिरापासून असं इथून फिरून जे कुंड आहे तिथून असा रस्ता येईल. मग इथून हे बाबा चालले. बाबा म्हणे मी येतो सोबत. म्हटलं चार्जर आपण बाबा मला गाईडची गरज नाही आहे. तरी बाबा म्हणे नाही माझ्या मनाने येतं. म्हटलं ठीक आहे चला. आता पाऊस काय बंद चालू आहे. ओलं नाही 100% चान्सेस आहे. 50% चान्सेस झालेले आहेत ओला तसाने. बाबा पुढे चालले. इथे ब्रिज आहे इथून चाललो पुढे. आणि आत्ता इकडनं ब्रिजवरनं आलो आपण. हा रस्ता इथं कच्चा आहे. इथून भाताची शेती थोडा रिव्हर क्रॉस डेअरिंग करून एकटा आलं तर आहे. आता काही लोकांसोबत जावं लागेल कारण की इथं पूर्ण अनमार्क आहे पूर्ण. पुढेच मार्क नाही काही नाही. आपल्या वाटानुसार आपल्याला जावं लागेल. चालले तर आहे कुठे खरं आहे. हे बघा मित्रांनो, थोडं रिव्हर क्रॉस करत पुढे जायचं आपल्याला. पाणी भरपूर आहे. थोडं पुढे चालत आलो. पायवाट काढत चाललोय आम्ही आता. रस्ता का सापडा कोणालाच माहित नाही. सापडत चाललोय. मित्रांनो, तुम्ही जर आला तिथे रिव्हर आहे इथे. इथून हा क्रॉस आहे पायवाट. तिथून जायचं आहे. आता एक्सप्लोरिंग सारखं झालेलं आहे आता. माहिती नाही पण तरी जायचं आहे. आपल्याला नवीन ट्रेकिंग मंडळी जॉईन झाली. सारखे झाले त्याचे पण ट्रेक झाले असतील ना. ऑलवेज माझ्याबरोबर आता आमच्या सोबत ट्रेक चालू झालेले आहे. जॉईन झाले म्हणून आता आपण टेन्शन नाही. पाय मोगळ इथून जावं लागेल. थोडे
छोटे छोटे दिवस क्रॉस लागणार. पाणी वाढलं तर इथे वाढू शकतं पाणी. आलेलं तर आहे आम्ही, माहिती नाही रस्ता पण जातो. अशी जंगलातून वाट काढायची तुम्हाला. पाणी जास्त झालं मित्रांनो. तुम्ही जर ट्रेकिंगची सवय असेल तरच या. जर नवीन असाल तर पहिल्या दिवशी ट्रेक करा. असे भयानक गोष्टी बघायसाठी हे जंगलातून ट्रेल काढत करत जायचं. इथून थोडं झालं आपण पुढे. हा रस्ता सोडायचा नाही. इथून जर वॉटर क्रॉस लागला ना, तिथून लेफ्ट साईडला आहे ट्रेल बाय ट्रेल जायचं आहे तिथे. तिथून मग तुम्हाला पुढे रस्ता मिळून जाईल. हे वॉटर क्रॉसिंग आहे शेवटी. इथून करू शकतो ना, इथून करता येईल. हां मित्रांनो, रतनगड ट्रेक करण्यासाठी तुम्हाला रतनवाडी ते रतनगडसाठी 6 किलोमीटरचं जंगल ट्रेक करावं लागतं. असे जंगल ट्रेक, दाट जंगल ट्रेक केल्यानंतर असं फटा वरती. दुपारचे 3-3:30 वाजले असतील. किती डार्क आहे. पूर्ण दाट जंगल आहे. थोडं पुढे चालल्यावरती आपल्याला इथे एक जंक्शन म्हणून दिसतं. ते तिथून 2 वाटा सुटतात तुमच्यासाठी, एक रतनगडसाठी जाण्यासाठी आणि हरिश्चंद्रगड जाण्यासाठी. इथून 2 वाटा म्हणजे या अशा ही रतनगड जाण्यासाठी ही वाट आहे उजव्या बाजूची, आणि डाव्या हाताची जी वाट आहे तुम्हाला दिसत आहे ती हरिश्चंद्रगडसाठी दिसते. पूर्ण धूप आहे. अजून आलेलं किती टक्के बाकी अजून माहितीच नाही किती. 80% झालं असेल. हां, पाहायला लागोस तोपर्यंत
रतनगड दरवाजा आपला रतनवाडीपासून आलो होतो. आपल्याला काय माहिती आता इथे अशी जागा आहे. हा मला वाटलं असं सरळच असेल तिथे. जागा आहे इथे. थोडं पुढे आलं की हा त्र्यंबक दरवाजा आहे. इथून गोवा इकडे मागे असेल. काल बॅटरी डिस्चार्ज झाल्यामुळे इथलं काय शूट घेता आलं नाही. आता सकाळचं घेत आहे. तुम्ही जर रतनगडीत असाल तर जंगल ट्रेकच्या हिशोबाने यायचं, नाही तर नका येऊ. पूर्ण जंगल ट्रेक आहे, कम से कमी 80% तरी जंगल ट्रेक आहे. त्याच्यानंतर वरती स्टेअरचा पार्ट आहे. तुम्ही व्हिडिओ बघून येत असाल की पूर्ण शिडी वगैरे तिथे आहेत, 5 शिड्या. हां, झाड पडलेले इथे असे. हा दगड इथं खाली अंतरावर कोसळली, इथं खाली
झाड कोसळून खाली आलंय. कोसळलं म्हणजे पूर्ण पलटलं आहे, दरडासोबत पसरले. हे बघा, असे मार्किंग वगैरे दिसले तर तुम्ही सरळ जात आहेत, बरोबर जात आहेत. नको मारा त्याला. हे जंक्शन येते, आम्ही उतरताना थोडं लवकर आलो. हे उतरताना पहिला वॉटर क्रॉस इकडे. हे पाणी इथून येत आहे. जंगल ट्रेस संपलाय. इथं रिव्हर आहे खाली आणि हा थोडासा फ्लॅट सरफेस लावला आहे. इथून लागलं आले, इथून अजून थोडं खाली जायचं. थोडा अजून बाकी, अजून 30% आय थिंक. 30%. रिव्हर क्रॉस सगळ्यात मोठा वाला इथला. तर थोडंसं आपण इथून जायचं असं. कॅमेरा पण Yeah.